शिरपूर शहरातील निंजोरी नाका परिसरात झालेल्या रस्ता अपघात प्रकरणी शिरपूर सत्र व दिवाणी न्यायालयाने प्लेनो कार चालकास 19 जानेवारी 2026 रोजी दोषी ठरवून 1 महिन्याचा कारावास व 6,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे। शिरपूर शहरातील निंजोरी नाक्यावरील रॉयल बेकरीच्या मागील बाजूस इस्त्रीवाल्याच्या दुकानासमोर 30 मार्च 2018 रोजी सकाळी 8:30 वाजच्या सुमारास MH18 9345 क्रमांकाच्या मारुती सुझुकी बलेनो डेल्टा कारने समोरून येणाऱ्या MH12 NU 7601 क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता। या अपघातात दुचाकी स्वार निलेश वामनराव धाकड व 41 राहणार गणेश कॉलनी निंजोरी नाका हे गंभीर जखमी झाले होते। तर अपघातानंतर कार चालक मनोहर आसाराम सूर्यवंशी वय 48 राहणार पारोळा जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम पुणे हा घटनास्थळावरून पडून गेला होता। या प्रकरणी जखमीच्या पत्नी गीताबाई निलेश धाकड यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने अपघात व मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार CM देवरे यांनी करून शिरपूर सत्र व दिवाणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते। या प्रकरणाची सुनावणी शिरपूर सत्र व दिवाणी न्यायालयाच्या न्यायमूर्ती पूजा नारायण कोकाटे यांच्या दालनात सुरू होती। या प्रकरणात सरकारी अभियोक्ता अवधूत भावसार यांनी प्रभावी युक्तिवाद केला। दरम्यान मनोहर सूर्यवंशी यांच्या विरुद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने सुनावणीनंतर न्यायमूर्ती पूजा नारायण कोकाटे यांनी आरोपी मनोहर आसाराम सूर्यवंशी यास 1 महिन्याचा कारावास व 6,000 रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे।